हॅलो मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे सुपर संडे बाय शनीमध्ये। आज आपल्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत। या आठवड्यात नवीन हॅरासमेंट झालेले आहेत, नवीन ऍक्सिडेंट झालेले आहेत, मोदीजी इस्रायलला गेलेले आहेत, सगळं काय आहे आपण बोलायचं आहे। त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर, मला रस्ते, पाणी, लाईट, वीज, सुरक्षा पाहिजे। तुझं नाव काय आहे? माझं नाव सर भकास आहे। तुझं आजपासून नाव विकास चालते सर। केरळचं नाव चेंज करण्यात आलेलं आहे। केरळचं नाव आता केरळम असं करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये नाव बदलण्याची प्रथा आहे। जर शेक्सपियर म्हणलाच होता की नावात काय आहे, पण नावातच सगळं आहे, नावातच अभिमान आहे, नावातच अस्मिता आहे। लोकांना 2 वेळचं खायचं जरी नाही मिळालं तरी चालेल, पण नाव महत्वाचं आहे। नाव बदलणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्यासाठी। काही दुर्घटनेमध्ये समजा लोकांना त्रास होते, काही लोक वारले वगैरे, तर ती जी न्यूज येते त्या न्यूजमध्ये भकास गावामध्ये पूर आला, पुरामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला, हे बरोबर वाटत नाही। विकास गावामध्ये पूर आला, पुरामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला, हे बरोबर वाटते। त्यामुळे नावात सगळं आहे, नाव महत्वाचं आहे, नाव चेंज केलं पाहिजे। अस्मिता ही खायची गोष्ट नाहीये। अस्मिता जी असते त्याच्या पुढे कशाचाही टिकाव लागत नाही। अस्मितेचाच विषय निघालाय तर आपण आत्ताच या आठवड्यामध्ये साजरा केला मराठी राज्यभाषा दिन। धर्मपंथ जात एक मानतो मराठी असं म्हणतो आपण। वी शुड सेलिब्रेट आवर ओन लँग्वेज, दॅट इज मराठी। हिंदीत बोललेलं नाही मी, मराठी आणि इंग्लिश मध्ये बोललो। कुठलाच आठवडा असं जात नाही की ज्याच्यामध्ये हॅरासमेंटची न्यूज येत नाहीये। यावेळीची हॅरासमेंटची न्यूज इंटरनॅशनल लेवलची आहे। या हॅरासमेंटचं रूट कॉज अनालिसिस करण्याच्या आधी आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळूया भारतातल्या आवडत्या गोष्टींबद्दल। सांगा, तुमचा आवडता खेळ कोणता? क्रिकेट। तुमचं आवडतं मनोरंजन कोणतं? बॉलिवूड। तुमचा आवडता टाइमपास कोणता? पॉलिटिक्स। तुमचा आवडता स्किन कलर कोणता? व्हाईट। काय? व्हाईट? हेच आहे या हॅरासमेंटच्या मागचं रिझन। इंडियन्सना व्हाईट स्किनला एवढं ऑब्सेशन आहे की कोणीही जर व्हाईट एखादी व्यक्ती आहे तर त्याला तो आपण सेलिब्रिटी समजायला लागतो। तो एक दुसऱ्या देशाचा नागरिक, सामान्य नागरिक आपल्या भारताला बघायला आलेला आहे, इन्क्रेडिबल इंडियाला बघायला आलेला आहे, आणि त्याला आपण असंही ट्रीट करतो की तो कोणतरी सेलिब्रिटी आहे। व्हाईट स्किनचं आपल्यात एवढं कॉम्प्लेक्स आहे की आपल्याला वाटतं की व्हाईट असणारा व्यक्ती म्हणजे काहीतरी महान असणार। ऑब्सेशनला इतकं बळी पडतो की ह्या हॅरासमेंटच्या गोष्टी होत असतात। जसं की या लॉस्ट विथ आयनेस नावाच्या इन्फ्लुएन्सर आहे इंस्टाग्रामवर, सोलो ट्रॅव्हलर लिहिलेला आहे इथे। या इंडियात आल्या होत्या आणि त्यांच्या मागे एक जण असा लागला की मला सेल्फी द्या, सेल्फी द्या। 9.3 मिलियन व्ह्यूज आलेत त्या रीलला। ऑलरेडी दुसऱ्या पेजवर पण गेले। म्हणजे इंटरनॅशनल बेइज्जतीचं काम आपण केलेलं आहे हॅरासमेंटमध्ये। ऑल ओव्हर द जगात नाव खराब होतंय आणि ह्यात हे मुंबईमध्ये झालेलं आहे। मुंबई तर आपण सगळ्यात सेफ वुमनसाठी किंवा कोणासाठी सेफ असं म्हणतो, पण ही अशी लोक असल्यामुळं आता एका बाजूला ह्या माणसानं आपली इज्जत घालवली असली तर दुसऱ्या बाजूला ती इज्जत डबल केलेली आहे या लेडीनी। तुम्ही ही व्हिडिओ बघू शकता। कुठल्या कुठल्या लँग्वेज बोलतायत बघा, आपल्याला माहित पण नाही। स्वीडिश वगैरे लँग्वेज बोलतायत। कुठं आहेत ते लाख लाख रुपये घेऊन क्लास घेणारे आणि ह्या सगळ्या लँग्वेज शिकवणारे? हे बघा किती इझिली अँड फ्लुएंटली ते स्वीडिश बोलतायत। आता इंटरनॅशनली गेलोच आहेत तर मोदीजी जसे इंटरनॅशनली आहेत तसं आपण जाऊया इंटरनॅशनली इस्रायलला। इस्रायलमध्ये मोदीजींचं आगमन झालं, त्यांना संसदेत नेलं, तिथे मोदी हा जय जयकार झाला। तिथे एक सेरेमनीत त्यांना नेण्यात आलं, तिथे एक फायर ठेवलं होतं। अशा सगळ्या गोष्टींमुळे इस्रायल आणि मोदीजी ट्रेंडिंग मध्ये होते लास्ट वीक मध्ये। आता एकीकडे इप्स्टीन आयलंड, ट्रम्पचं आणि इस्रायलचं नातं, परत गाझा, रशिया, तेल, ह्या मोसाद सारखी संघटना जी की गुप्तहेरमध्ये नंबर 1 ला असते, दुसऱ्या लोकांवर स्पाय करणे, हे सगळे डॉट्स कनेक्ट करा। ह्या व्हिजिटकडे बघण्याचे पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे असू शकतात। कनेक्ट द डॉट्स। एवढ्यात दुसरी न्यूज आलेली आहे की केजरीवाल आपले बाहेर आलेले आहेत। केजरीवाल जेलमधून बाहेर आलेले आहेत। शेवटी न्यायालयाने म्हटले की कुठली केस ही अझम्पशनवर केस असू शकत नाही, पुराव्याशिवाय तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही। केस म्हणजे आता उद्या जर मी म्हटलं की ABC नावाच्या माणसानं 10 लाखाची चोरी केली, काय पुरावा आहे? आता हे मी म्हटलं, मला काय कळतंय, पण आता हे एका CBIच्या ऑफिसर्सनी म्हटलं म्हणजे जरा शंकाच येते। CBIचा ऑफिसर बनायला कमीत कमी शिक्षण किती लागते? 10वी पास वगैरे पाहिजे का?
या आठवड्याची महत्वाची गोष्ट होती म्हणजे भरपूर आठवडे झाले एक न्यूज फिरत आहे की ऍक्सिडेंट झाला, तो ऍक्सिडेंट मध्ये कोणतरी वारलं वगैरे. पण यात एक कॉमन गोष्ट आहे की हे सगळे ड्रायव्हर्स मायनर ड्रायव्हर आहेत, म्हणजे नाबालिग ड्रायव्हर्स, 18 वर्षाच्या खालचे ड्रायव्हर. ही पहिली जी न्यूज आली दिल्ली द्वारकाची मागच्या की 17 वर्षाचा जो मायनर होता, मायनर म्हणजे कमी वयाची मुलं, मायनर होता, त्याने स्कॉर्पिओ चालवत होता तो, आणि त्याने 23 वर्षाच्या साहिल वरती गाडी चालवली आणि त्याचा साहिलचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये त्यांच्या मदरने डिमांड केली की तो जो ड्रायव्हर आहे त्याला अडल्ट ट्रीट करा, मायनर ट्रीट करू नका आणि जेलमध्ये टाका वगैरे वगैरे. ही न्यूज येते ना तोपर्यंत गोव्यामध्ये थारने एक गाडी धडकली, त्याच्यामध्ये अजून एकाचा मृत्यू झाला. थोड्या दिवसापूर्वी हे सगळं चालू होतं 14 फेब्रुवारीला बेंगलुरूमध्ये 6 स्टुडंट्स होते, त्यांचा परत मृत्यू झालेला आहे. 6 स्टुडंट 160च्या स्पीडनं चालवत होते. ओके, हे पण सगळे मायनर होते. एवढं नॉर्मल झाले आता मायनर्सनी गाडी चालवणं, म्हणजे छोट्या मुलांनी कार चालवणं, आणि त्याच्यामध्ये इतक्या जणांचा जीव जातोय. आणि पोर्श केस तर सगळ्यांनाच माहित आहे पुण्यामधली किती इनह्युमन गोष्ट आहे की तुम्ही 2 लोकांना मारून आलात आणि त्याला सांगितले की तुम्ही निबंध लिहून ये. 2023-24चा रिपोर्ट आहे आपल्याकडे. टोटल 11,890 ऍक्सिडेंट झालेले आहेत फक्त एका वर्षात, आणि ते पण रिपोर्ट केलेले. क्या मायनर्स म्हणजे छोटी मुलं कार चालवून ऍक्सिडेंट केलेले आहेत जवळजवळ 12,000. म्हणजे दिवसाला 40 ते 50 ऍक्सिडेंट लहान मुलांकडून होत आहेत फक्त. याच्यामध्ये सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये 2,000, मध्य प्रदेशमध्ये 1100, महाराष्ट्रात 1,067 अपघात झालेले आहेत, त्यातले म्हणजे लहान मुलांच्या ड्रायव्हिंगमुळे. इतकं भयानक आहे. यामागची सायकोलॉजी काय, का म्हणजे छोटी मुलं रेकलेसली ड्रायव्हिंग कसेही चालवतात, त्यांना फरक पडत नाही पुढे कोण आला कोण नाही. त्यांचा रिस्क टेकिंग जे असतं, म्हणजे मी रिस्क घेऊ शकतो हे नेचर असतं. त्यांनी जग बघितलेलं नसतं ना, मला कोण रोखू शकतंय, हा एक ॲरोगन्स टीनमध्ये असतो. म्हणजे जे गाडी चालवतात हे बिहेवियरल्स आपण बघितलेले आहेत. पियर प्रेशर किंवा अरे तो पण चालवतोय मग तू पण चालव, सगळेच चालवायला लागलेत, हे म्हणजे सगळेच करतायत, म्हणजे नॉर्मलाइज झाले आता. सोशल मीडियावर रील बघतो आपण, लहान लहान मुलं कार चालवत आहेत आणि त्यांना कोण आणि लॅविश मध्ये कसं ऍटिट्यूड दाखवत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळे कार चालवण्याचं प्रमाण मायनर्स मध्ये वाढलेलं आहे. पॅरेंट्सची सायकोलॉजी काय याच्यामध्ये, इथे एक लिहिले की अरे छोटंच डिस्टन्स आहे, थोड्या वेळात जाऊन येईल, लगेच जाऊन येईल. दुसरं मी माझं पोरग शहाणं, आमचं म्हणजे पॅरेंट्स पण एक गॅम्बल करतायत लहान मुलांना गाड्या देऊन, कार्स देऊन, की बाबा चालव तू, बघूया काय झालं तर मी आहे. आता यात लॉ काय सांगतो आपला, कायदा काय सांगतो, अंडर सेक्शन 199A मोटर व्हेकल ऍक्ट 1988, जर मायनर ने कुठला जर गंभीर गुन्हा केला, हा ऍक्सिडेंटचा पनिशेबल क्राईम केला, तर त्याचा जो गार्डियन असेल किंवा त्या व्हेकलचा ओनर असेल त्याला 25,000 रुपये दंड आणि 3 वर्षाची जेल बेसिकली आहे. कायदा आहे, स्ट्रिक्ट कायदा आहे, कायदा सगळ्या गोष्टीचा आहे भारतामध्ये. मला तर वाटतं की सगळ्या गोष्टींचे नियम आहेत. आपण म्हणतो ना अरे हे कसं चाललंय, याच्या विरोधात नियम आहे बाई, फक्त तो कोण पाळत नाही. जाता जाता मी एक व्हिडिओ दाखवतो, यात कुणाची चूक आहे सांगा, स्विफ्टवाल्याची का इनोवाल्याची. समजा हा इनोवावाला पहिल्यांदाच या रोडवरून चाललाय, तर त्याला माहितच नाही की इकडून एक असा तिरका रोड होतोय, आणि समजा हा स्विफ्टवाली मॅडम आहेत, त्यांना माहितच नाहीये की इकडून रोड नाही, त्यांना माहित आहे इकडून रोड येतो, त्यामुळे त्या वळल्या. मला वाटतं याच्यात चूक कुणाची नाहीये, पण रेडवाल्याचे जरा नशीब चांगलं आहे, नाहीतर दोन्ही बाजूने ठोकला असतं त्याला. ठीक आहे, आपण इथंच थांबूया. तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आपला काउंट 20च्या वर जाऊन दे, मागच्या वेळी म्हटलं होतं 10च्या वर जाऊन दे, आता 20च्या वर जाऊन दे. आणि इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामवर फॉलो करा मनीष पाटीलला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो मी. चालेल, आणि आपण इथे थांबूया. इतका छान आठवडा झालेला आहे, तर थांबू शकतो आपण.